सो हाय गाईज, नमस्कार. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 3 वाजायला आले आहेत आणि आम्ही मॅच बघायला चाललो आहे. इंडिया वर्सेस आणि मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता. मुंबई इंडियन वर्सेस कोलकाता ही मॅच आम्ही आता बघायला चाललो आहे. पहिले आम्ही पप्पांना भेटणार, मग पप्पांच्या इथे ऑफिसमध्ये थोडंसं रेस्ट करू, मग पप्पांसोबत आम्ही मॅच बघायला जाऊ. माझा भाऊ आहे आणि पप्पा आम्हाला तिकडे जॉईंट होतील. चला आता भेटू. आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमच्या दोघांचा पण. आम्ही स्टेडियममधून लाईव्ह मॅच बघणार आहे दोघं पण. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर चला आता बघू. आता आम्ही निघालो आँखों में तेरी. अरे 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 लास्ट एक मिनिट गाईज. हाय ना हा पोरगा माझा भाऊ पब्लिक प्लेसमध्ये बोलायला लाजतो. त्याला मी बोलले तू पण ब्लॉग कर ना. नाही नको, मला नाही करायचा. हे बघा तो आता मला इग्नोर करतो कारण का मी ब्लॉग करते म्हणून. आता बसने पप्पांकडे जाणार. आम्ही दोघं हरवलं होतं, म्हणजे हा एका साईडला उतरला आणि मी एका साईडला उतरलो. किती वेळ झाला याला शोधतच बसलो. हा माझ्यासोबत पब्लिक प्लेसमध्ये काहीच बोलणार नाही कारण मी ब्लॉग करते आणि तो लाजतो. बोल काहीतरी. काय बोलायचं? बघितलं पहिल्यांदा डबल डेकर बसमध्ये खालीच नाही, वरती जाणार मी. मला बसायला भेटेल नाही. त्यात बसला लाईन. बघू आता. गपचूप बसले. नेहमीचं स्थान त्यांचं तिथे बसायचं. बसलाय. पप्पांचे साहेब येणार होते तर पप्पा बोलले की इथे नको बसू, इकडे जाऊन बस. तर एकटाच बसलाय तिथे. गाईज आता मी चहा आता आम्ही निघालो मॅच. रस्त्यावरनं चालतोय, म्हणजे चालतच चाललो आहे. खूप जवळ आहे म्हणून. तर ना रस्त्यावरती एवढ्या भारी भारी गाड्या आहेत ना. मी आणि माझा भाऊ गाड्या फक्त. आणि आता एक ना वाव, मी BMW i7 बघितली, पोर्शा बघितली आणि ती कोणती होती ती नाही ती बसमधून उतरली. मस्टँग बघितली. काय गाडी होती ती, व्हाईट कलरमध्ये होती पण छान होती. मी पुढे निघून आले पण पप्पा, माझा भाऊ आणि ते दोन, एक दादा आणि एक काका मागेच थांबले. सिरियल मॅच स्टेडियम.
सो गाईज, काल मला घरी यायला खूप लेट झालं होते. 2 वाजले मला घरी यायला. तर मी काल एवढा काही ब्लॉग केला नाही घरी आल्यावर. पण हां, मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. एक्सपिरियन्स असा खूप छान होता. मी कॅमेरामध्ये बघून गेली. एक्सपिरियन्स असा खूप छान होता माझा. आणि आम्हाला जी सीट भेटली होती त्या सीटवरनं म्हणजे असं खूप छान दिसत होतं. असं खूप वर पण नाही, खाली पण नाही, मिडलमध्ये होतो आम्ही. आणि आम्हाला खूप असं छान दिसत होतं. माझा एक्सपिरियन्स असं खूप छान होता. मी जेव्हा फर्स्ट टाईम बघितलं स्टेडियम तेव्हा मला खूप छोटं वाटलं, कारण का टी व्हीमध्ये खूप मोठं दिसतं. आणि मी हार्दिक पांड्याला बघितलं, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव. पण माझं असं हे होतं, हार्दिक पांड्या. आणि मी प्रत्येक ब्लॉगचा एंडिंग स्वतः करत नाही, पण ह्या ब्लॉगचं एंडिंग मी स्वतः करते. आणि पुढे येणाऱ्या सगळ्या ब्लॉगचं एंडिंग माझ्याकडनं समजलं. आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं. आणि तुम्ही मॅच बघितली की नाही ते पण सांगा. समजलं. बाय.